आज आपण उंदीर मामाची गोष्ट ऐकूया. उंदीर मामा कोण माहिती आहे? गणपती बाप्पाचे वाहन. आता आपण इतर देव बघितले ना, की भगवान शंकर आहेत, त्यांच्याकडे नंदी महाराज आहेत, त्यांचं वाहन ते त्याच्यावर बसून फिरतात. पार्वती माता, भवानी माता, दुर्गा माता ह्या सिंहावर बसून फिरतात, वाघावर बसून फिरतात. आणि कार्तिकेय ते मोरावर बसून फिरतात. बृहस्पती देव ते हत्तीवर बसून फिरतात. भगवान विष्णू गरुडावर बसून फिरतात. असं प्रत्येक देवाचे किती छान छान वाहन आहेत. पण गणपती बाप्पा कशावरून फिरतायत? उंदीर मामावर बसून. मग आज आपण हे वाहन गणपती बाप्पाला कसं मिळालं त्याची गोष्ट ऐकूया. तर होतं असं, एकदा स्वर्गामध्ये इंद्रदेव सभा बोलवतात. सभा म्हणजे काय? मीटिंग. तुमच्या शाळेत असते की नाही पॅरेंट्स मीटिंग, तसे इंद्रदेव सगळ्या ऋषीमुनींची, देवांची सभा बोलवतात. तर त्या सभेमध्ये सभा चालू असताना एक क्रौंच नावाचा गंधर्व असतो. तो गंधर्व त्याचं सभेमध्ये लक्ष नसतं आणि उगाचच बाजूला बसलेल्यांना इकडच्या तिकडच्यांना त्रास देत बसतो. इंद्रदेव काय म्हणतायत, इतर ऋषीमुनी काय म्हणतायत, त्याच्याकडे त्याचं लक्षच नाही. हा उगाच टिवल्या बावल्या करत राहतो. ह्याची खोड काढ, त्याची खोड काढ, असं करत राहतो. आणि असं करता करता त्याच्याकडून एक फार मोठी चूक होते. काय बरं चूक होते? त्याचा पाय ऋषी वामदेवांच्या उपरण्यावर पडतो आणि त्यांना लात लागते. पण आपण काय करतो? आपण जर एखाद्याला आपली लात लागली तर आपण लगेच पाया पडतो, सॉरी म्हणतो, मला माफ करा असं म्हणतो की नाही, क्षमा मागतो की नाही. पण तसं हा क्रौंच गंधर्व त्या ऋषींची क्षमा मागतच नाही. तो तसाच त्या टिवल्या बावल्या करत राहतो, खोड काढत राहतो, मजा करत राहतो. हे बघून ऋषी वामदेवांना खूप वाईट वाटतं आणि त्याचा रागही येतो. आणि मग ते त्याला शाप देतात. कमंडलूतलं पाणी हातात घेतात आणि म्हणतात, त्वं मूषको भव. असं म्हणतात. त्या गंधर्वाचा मूषक म्हणजे उंदीर. उंदीर मामाला संस्कृतमध्ये मूषक म्हणतात. मग झालं, आता त्या क्रौंचाचा उंदीर बनतो. पण तो खूप मोठा उंदीर असतो आणि त्याला आता उंदीर झाल्यावर, शिक्षा मिळाल्यावर त्याला त्याची चूक कळते की अरे 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 मी खूप मोठी चूक केली. ऋषीवरांना पाय लागला, लात लागली आपली, तरी आपण त्यांची क्षमा मागितली नाही. आपल्या हातून खूप मोठी चूक झाली असं म्हणून तो लगेच ऋषी वामदेवांच्या पाया पडतो, त्यांची क्षमा मागतो. मला माफ करा, माझ्यावर असा अन्याय करू नका, माझ्या हातून चुकून झालं तसं, मला क्षमा करा, मला तुमचा मुलगा समजून मला क्षमा करा, असं खूप गयावया करावं लागतो. पण आता काय फायदा? आता श्राप तर मिळाला आणि त्याचा उंदीर पण झाला. तेव्हा ऋषींना पण वाईट वाटतं, अरे अरे मी हे रागाच्या भरात काय केलं. पण तरी पण ऋषी त्याला म्हणतात, ठीक आहे, आता मी श्राप तर परत घेऊ शकत नाही, पण तुला एक आशीर्वाद देतो की तू भगवान शंकराच्या मुलाचा वाहन बनशील, तो सन्मान तुला मिळेल. ठीक आहे, आता झालं ते झालं. आता तथास्तु म्हटल्यानंतर, आशीर्वाद असा मिळाल्यानंतर तो मूषक तो येऊन पृथ्वीवर पडतो. आता एवढा मोठा उंदीर, तो उंदीर काय करतो? कुठे बीळ पाडतो, लोकांच्या घरांच्या खाली बीळ पाडतो आणि घरं पडतात. कपडे कुरतडतो, शेतातलं धान्य नाश करतो. मग तसाच हा पण उंदीर तसंच करायला लागला. पण हा आकाराने खूप मोठा होता.
मग हा नुसतं बीळ पाडलं तरी लोकांची घरच्या घरं खाली पडायला लागली, घरं पडायला लागली, झोपड्या पडायला लागल्या, अन्नधान्य खूप नाश व्हायला लागलं, लोकांना जेवायला मिळत नाही असं झालं. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी तर काय केलं, उंदरांनी अख्खा डोंगरच्या डोंगर कुरतडून पोखरून टाकला. त्याच्यामुळे सगळी झाडं मेली, वनस्पती मेल्या. आता गायींना चारायला तिकडे जागा नाही मिळत, सगळीकडे नासधूस झाली. आता काय करायचं, सगळी लोक वैतागली त्याला. पण एवढा मोठा उंदीर राहायला मारायचं कसं काय, कोण बरं मारणार ह्याला, म्हणून सगळी लोक खूप चिंतित झाली. आता काय करायचं हा विचार करत होते. हा उंदीर मामा असंच लोकांचा नासधूस करत, मोठमोठे डोंगर फोडत एकदा पराशर ऋषींच्या आश्रमात येतो. आणि तिथे सुद्धा हा तसाच उत्पात करतो. सगळ्या त्यांच्या आश्रमातल्या सगळ्या झोपड्या कुरतडून टाकतो, सगळं अन्नधान्य नाश करून टाकतो, खाऊन कुरतडून टाकतो. त्यांचे उपरणं, वल्कलं, वस्त्र, पितांबर सगळे कुरतडून खराब करून टाकतो. तेव्हा सगळे आश्रमातले जे विद्यार्थी असतात ते सगळे वैतागतात आणि सगळे पळत पळत येऊन पराशर ऋषींना सगळी बातमी सांगतात की बाबा असा खूप भला मोठा उंदीर इथे आलाय आणि सगळ्या आश्रमाला त्यांनी नष्ट केलंय, सगळ्या झोपड्या तोडल्यात, सगळं अन्नधान्य नष्ट केलं, आमचे कपडेही कुरतडून टाकले, आता काय करायचं बरं. तेव्हा पराशर मुनी बघतात, अरे बापरे, हा केवढा मोठा उंदीर आहे, आता काय करूया बरं. मग ते ध्यानस्थ बसतात. तेव्हा त्यांना कळतं की ह्या उंदीर गंधर्व आहे आणि यांना ऋषी वामदेवांनी श्राप दिलेला आहे. तेव्हा ह्याच्यातून आपल्याला फक्त गणपती बाप्पाच वाचवू शकतात. झालं. मग हे ओळखून पराशर ऋषी यज्ञ करतात आणि गणपती बाप्पाचं ध्यान करतात, स्मरण करतात. ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः असं भगवान गणपती बाप्पाचं स्मरण करतात. आणि भगवान गणेश बाप्पा, आपले गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न होतात आणि त्यांच्यासमोर प्रकट होतात आणि त्यांना म्हणतात, काय झालं ऋषीवर्य, काय समस्या आहे, माझी का आठवण केलीत तुम्ही. तेव्हा पराशर मुनी झालेली सगळी हकीकत त्यांना सांगतात. आश्रम बघा कशी अवस्था केली आहे त्यांनी, आम्हाला राहायला आता आश्रम, घरं नाही, झोपडी सगळी तोडून टाकली त्यांनी, आमचं अन्नधान्य नष्ट केलं, आमचे कपडे कुरतडून टाकले, हाहाकार माजवलाय त्या उंदराने, असं सगळं त्याची व्यथा सांगतात. तेव्हा भगवान गणपतीला राग येतो आणि भगवान गणपती काय करतात, त्यांच्या हातातला एक पाश असतो, तो पाश म्हणजे फास, तो फास उंदराच्या दिशेने जोरात भिरकवून फेकतात. आता तो गणपती बाप्पाचा पाश असतो, तो वाढत 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 जातो. आणि उंदीर मामा बघतो लगेच, अरे आता गणपती बाप्पा मला मारणार, आणि जे धूम ठोकतो तिथून, इकडून पळ तिकडून पळ, ह्या बिळातून त्या बिळातून, ह्या डोंगराच्या पलीकडे त्या डोंगराच्या पलीकडे, असं करत 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 तो उंदीर मामा खूप लांब 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 पळत जातो. पण गणपती बाप्पाचा जो पाश असतो ना, तो त्याचा पाठलाग करत जातो, तो वाढत जातो आपोआप. जादूचा पाश, गणपती बाप्पाचा पाश वाढत वाढत जातो आणि त्याचा लांब जातो. तेव्हा उंदीर मामा काय करतो, तो एका बिळात शिरतो आणि बिळात खूप खोल 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 जातो. तसा तो पाश पण त्याच्याबरोबर त्या बिळात शिरतो आणि त्याचा पाठलाग करता 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 एका ठिकाणी बरोबर त्या उंदराच्या गळ्यात तो फास अडकतो आणि त्याला उंदीर मामा पकडला जातो. मग गणपती बाप्पा त्याला परत ओढतात, ओढून ओढून काढतात आणि ओढत 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 बरोबर त्याच्यापाशी, गणपती बाप्पांच्या पाशी, पराशर ऋषींच्या आश्रमात त्या उंदराला ओढून आणतो तो पाश.
मग तर आता गणपती बाप्पा आपल्याला काय सोडणार नाहीत, आता आपलं काही खरं नाही. असं बघून तो उंदीर मामा काय करतो, लगेच गणपती बाप्पाच्या पाया पडतो आणि त्यांना क्षमा मागतो. पराशर ऋषींच्या क्षमा मागतो की सॉरी मला माफ करा, मी आता परत असं नाही करणार, मला क्षमा करा. आणि गणपती बाप्पांना म्हणतो, हे देवादिदेव गणेशा, मला माफ करा, मला मारून नका टाकू, मला क्षमा करा, मला शिक्षा काय पाहिजे ती द्या, पण मला मारून नका टाकू, मी तुम्हाला शरण आलो आहे. असं म्हटल्यावर गणपती बाप्पा हसतात आणि म्हणतात, अरे ठीक आहे, तू माझ्या शरण आलास ना, मग आता मी तुला मारणार नाही, पण तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. मग आता तूच सांग की तुला काय शिक्षा करू. तेव्हा उंदीर मामा हसतो आणि म्हणतो, काय अहो गणपती बाप्पा, तुम्ही मला काय पण शिक्षा द्या, मला चालेल, मला काय फरक पडणार नाही, मी एवढा मोठा आहे, मी काय पण करू शकतो, मी मोठे मोठे डोंगर पोखरून टाकतो, तुम्ही बिंदास मला काय पण शिक्षा द्या. असं काय, बरं. मग गणपती बाप्पा म्हणतात की ठीक आहे, मी तुला शिक्षा द्यावी असं तुला वाटतंय की नाही, हो तुम्ही सांगा बिंदास, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. असं म्हटल्यावर गणपती बाप्पा त्याला म्हणतात की मला एक पृथ्वी प्रदक्षिणा मारून आण, बस. उंदीर मामा म्हणतो, बस एवढीच. अहो तुम्ही ते एवढीच आहेत, तुम्हाला एका फटक्यात पाठीवर बसून सगळीकडे प्रदक्षिणा मारून आणतो मी, बसा माझ्या पाठीवर. असं म्हटल्यावर गणपती बाप्पा टुनकन उडी मारतात आणि त्या उंदीर मामाच्या पाठीवर बसतात. आणि पाठीवर बसल्या बसल्या गणपती बाप्पा काय करतात, स्वतःचं वजन वाढवतात आपोआप. आता एवढं वजन वाढल्यावर उंदीर मामा खाली लटलट कापायला लागतो, त्याचे पाय थरथर कापायला लागतात, घामाघूम होतो. अरे पृथ्वी प्रदक्षिणा काय राहिला, त्याला एक पाऊलसुद्धा पुढे टाकता येत नाही. तो म्हणतोय, गणपती बाप्पा ओ काय करताय तुम्ही किती जण बसलाय माझ्या पाठीवर. गणपती बाप्पा म्हणतात, किती जण काय, अरे मी एकटाच आहे. नाही तुमचं वजन खूप वाढलंय, तुम्ही कसं काय इतकं वजन वाढलं, तुम्ही दिसताना तर इतकेशेच दिसता, तुमचं वजन इतकं कसं वाढलं, अरे बापरे मला तर हालता पण येत नाही. तेव्हा गणपती बाप्पा लागतात हसायला, अरे तू तर मगाशी मला म्हटलास ना की तुला खूप ताकद आहे म्हणून, तू काय पण करू शकतोस, मग मला एक पृथ्वी प्रदक्षिणा नाही मारून आणता येत तुला, चल मार प्रदक्षिणा चल. आता काय खरं नाही, उंदीर मामा म्हणतो माझं काय खरं नाही, मी आता मरणार. तेव्हा म्हणतो गणपती बाप्पा मला क्षमा करा, मला अहंकार झालेला, मला वाटलं माझ्यातच खूप ताकद आहे म्हणून मला अहंकार झालता आणि त्या अहंकारामुळे मी तसा बोललो, मला क्षमा करा देवा, आणि आता तुम्हीच मला काहीतरी शिक्षा सांगा. असं म्हणून उंदीर मामा हात जोडून गणपती बाप्पांसमोर उभे राहतात. तेव्हा गणपती बाप्पा हसतात आणि म्हणतात, ठीक आहे, आजपासून तुझी शिक्षा हीच की तू माझं वाहन बनायचं आणि मला इकडे तिकडे घेऊन फिरायचं, मला जिथे जायचं असेल तिथे मी तुझ्या अंगावर बसणार आणि तू मला सगळीकडे घेऊन जायचं, हीच तुझी आता इथून पुढे शिक्षा. उंदीर मामा हात जोडतो आणि म्हणतो, देवा चालेल, पण एकच करा देवा, तुमचं वजन कमी ठेवा देवा, नाहीतर माझं काही खरं नाही. असं म्हणून सगळे हसायला लागतात आणि त्या दिवशीपासून उंदीर मामा गणपती बाप्पाचं वाहन बनतात. आणि जिकडे जिकडे गणपती बाप्पांना जायचं असतं तेव्हा गणपती बाप्पा या उंदीर मामावर बसून मग सगळीकडे फिरतात. कशी वाटली गोष्ट? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. ओ